नमस्कार, मी भावना. माझ्या युट्यूब चॅनल KNB स्टडी अकॅडमीवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत करत आहे. याआधी आपण बघितलेले आहे की सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन कसं सॉल्व्ह करतो, लिनियर इक्वेशन काय आहे, जनरल फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन काय आहे, त्याला ग्राफिकल मेथड्सनी कसं सॉल्व्ह करतो, सोबतच क्रॅमर्स रूल वापरून ते कसं सॉल्व्ह करतो. तर आता या प्रॅक्टिस सेट 1.4 मध्ये काय करणार आहोत, जे नॉन लिनियर इक्वेशन आहे त्याला आपण लिनियर इक्वेशन मध्ये कन्वर्ट करून ते सॉल्व्ह करून परत त्याला नॉन लिनियर इक्वेशन सोल्युशन कसं फाइंड करू ते आपण प्रॅक्टिस सेट 1.4 मध्ये आपण शिकणार आहोत. आता इथे बघा, इथे प्रॅक्टिस सेटच्या आधी एक ऍक्टिव्हिटी टेबल दिलेला आहे, तर त्याला सॉल्व्ह करून बघूया. आता इथे काय म्हणताय की कम्प्लीट द फॉलोइंग टेबल्स. टेबलला काय करायचं आहे, कम्प्लीट करायचं आहे. ठीक आहे. तर इथे काही इक्वेशन्स दिलेले आहेत त्यांनी, आणि नंबर ऑफ व्हेरिएबल्स त्यामध्ये काय आहे ते सांगायचं आहे. सोबतच वेदर दे आर लिनियर ऑर नॉट, मीन्स ते लिनियर आहे की नॉन लिनियर इक्वेशन्स आपल्याला आहे ते फाइंड आउट करायचं आहे. तर प्रॅक्टिस सेट 1.1 स्टार्ट केलं तेव्हा लिनियर इक्वेशन कसं असते, काय असते, हे सर्व मी सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे बघा, इथे 3/x मायनस 4/y इक्वल्स टू 8. आता मी सांगितलं होतं प्रॅक्टिस सेट 1 मध्ये की जे एक्स आहे त्याला पॉवर नेहमी 1 पाहिजे. ठीक आहे, पॉवर त्याचा किंवा त्याची डिग्री नेहमी 1 पाहिजे. आता हा एक्स काय आहे, खाली आहे, मीन्स डिवाइड मध्ये आहे. तर आता जेव्हा मी याला वर नेणार तेव्हा तो काय होणार, x⁻⁻1. आता याची डिग्री जी आहे ती 1 आहे का, नाही आहे. म्हणजे हे लिनियर इक्वेशन आहे का, आपलं नाही आहे. सो इथे बघा काय म्हणते, नॉट लिनियर, किंवा याला तुम्ही नॉन लिनियर इक्वेशन सुद्धा म्हणू शकता. ठीक आहे. तर इथे नंबर्स ऑफ व्हेरिएबल्स विचारलेले आहे. तर नंबर्स ऑफ व्हेरिएबल किती आहे, एक्स, आणि हा आहे आपला वाय. सो किती नंबर ऑफ व्हेरिएबल आहे आपल्याकडे, 2. नेक्स्ट. आता नेक्स्ट मध्ये बघा, इथे नंबर्स ऑफ व्हेरिएबल किती आहे, एक्स आहे हा, आणि हा वाय आहे. तर इथे नंबर्स ऑफ व्हेरिएबल किती होणार, 2. बट आता याला हे लिनियर आहे की नॉन लिनियर आहे, जेव्हा हे अपॉन मध्ये आहे आणि मी याला वर शिफ्ट करेल तर याचा पूर्ण पॉवर वर होणार, म्हणजे x-1 चा पॉवर -1. सो याचा पॉवर -1 असल्यामुळे हे सुद्धा नॉन लिनियर इक्वेशन आहे. ठीक आहे. आता सेम या बाबतीत पण होत आहे. 7चा पॉवर 2x+1 प्लस 13/y+2, आणि याला जेव्हा 2x+1 ला वर नेणार तर परत याचा पॉवर -1 होणार, याचा पण पॉवर -1 होणार. सो हे सुद्धा नॉन लिनियर इक्वेशन आहे. ठीक आहे, नॉन लिनियर इक्वेशन. सो व्हेरिएबल किती इथे, एक्स आणि वाय. इथे पण 2 व्हेरिएबल्स आहे. आता या प्रॉब्लेम मध्ये बघा, इथे पण एक्स आणि वाय असे 2 व्हेरिएबल. तर याला पण मी वर शिफ्ट करेल तर हा काय होणार, एक्स एक्स प्लस वायचा पॉवर -1. सो हे सुद्धा काय आहे, नॉन लिनियर इक्वेशन. तर या ऍक्टिव्हिटीमध्ये पूर्ण जे प्रॉब्लेम्स आहेत ते नॉन लिनियर इक्वेशन्स दिलेले आहे. तर त्याच्या मागे रिझन आहे की आपल्याला आयडेंटिफाय करून पाहायचं होतं की कुठले नॉन लिनियर आहे आणि कुठले नॉन लिनियर आहे. ठीक आहे. कारण आता प्रॅक्टिस सेट 1.4 मध्ये काय करणार आहोत, जे काही नॉन लिनियर इक्वेशन आहे त्याला सर्वात आधी आपण लिनियर इक्वेशन म्हणजे लिनियर फॉर्म ऑफ इक्वेशन मध्ये कन्वर्ट करू, परत त्याला मग नॉन लिनियर इक्वेशन मध्ये त्याचं सोल्युशन फाइंड करू. ठीक आहे, एवढं कळलेलं आहे. इफ यू हॅव एनी डाऊट टेल मी. इथे त्यांनी आपल्याला काय दिलेलं आहे क्वेश्चन, की 2/x मायनस मायनस 3/y इक्वल्स टू 50. हे इक्वेशन 1 दिलेलं आहे त्यांनी. आणि 8/x प्लस 5/y इक्वल्स टू 77 हे दिलेलं आहे इक्वेशन 2. आता सर्वात आधी बघा की याच्यामध्ये कॉमन काय निघू शकते इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 मध्ये. सो इक्वेशन मध्ये 1 बाय, म्हणजे आपण असं लिहू शकतो ना याला इक्वेशन म्हणला, 2 × 1/x -3 × 1/y. ठीक आहे, इक्वल्स टू 15. सो कॉमन काय निघालं याच्यात, 1/x आणि 1/y. प्लस यालाही असं लिहू शकतो, 8 × 1/x मायनस नाही प्लस 5 × 1/y. सो इक्वल्स टू 77 दिलेला आहे. तर आता याच्यात 1/x कॉमन निघत आहे, 1/x 1/y, 1/x 1/y दोन्ही इक्वेशन मधनं. सो पहिल्या याच्यातनं मी काय करेल, आता हे फर्स्ट स्टेप आहे की आपण याच्यातनं कॉमन काय निघतं ते बघूया. देन आता बघा कॉमन काय निघणार आहे ते मला कळलं. आता मी काय करेल, रिप्लेस करेल. सो इथे लिहीन रिप्लेसिंग 1/x ला मी एक व्हेरिएबल घेते नवीन, त्याचं नाव ठेवते m, अँड 1/y ला मी रिप्लेस करते n सोबत. तुम्ही A B C D वॉट एव्हर तुम्हाला जे वाटतं ते व्हेरिएबल्स तुम्ही यूज करू शकता, आणि जे काही कॉमन देईल त्याला ते त्याच्यासोबत रिप्लेस करायचं. हे आपली नेक्स्ट स्टेप. सो आता मी काय केलं, 1/x ला m सोबत रिप्लेस केला आणि 1/y ला m सोबत रिप्लेस केलं. आता मी हे पुट करेल कुठे, इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 मध्ये. ठीक आहे. तर पुट अँड पुट इन इक्वेशन 1 अँड 2 हे झालं. आता एवढं झाल्यानंतर बघा,
थोडा प्रॉब्लेम लेंदी राहणार, कारण की आपल्याला आधी कन्वर्ट करायचं आहे. सो इथे हे आधी लाईन्स मारून घेते. आता बघा, हे झालं. दे. आता मी पुट कराल तर काय होणार, ह्या इक्वेशन मध्ये पुट करणार तर काय होणार बघा. आधी 1/x च्या जागेवर मी काय करत आहे, एम पुट करत आहे, मायनस हे 3 आणि 1/y च्या जागेवर मी पुट करत आहे एन इक्वल्स टू किती होणार 15. आता 8 आहे, 1/x च्या जागेवर परत मी एम पुट करणार प्लस 5, 1/y च्या जागेवर मी किती पुट करणार एन इक्वल्स टू 77. आता हे दोन इक्वेशन्स मला काय मिळत आहे, नवीन मिळत आहे. सो हे झालं इक्वेशन नंबर 3, हे इक्वेशन नंबर 4. आता मला सांगा की याच्यामध्ये काही कॉमन आहे का, म्हणजे नाही आहे. ठीक आहे, कॉमन मीन्स काय, कुठलं कोइफिशियंट जे आहे ते सेम आहे का. जसं आपण लिनियर इक्वेशन, आता आता हे जे आहे आपल्याला लिनियर फॉर्ममध्ये मिळालं ना, तर सेम आता आपण प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये ज्या मेथड्सनी याला सॉल्व्ह केलं त्या मेथड्सनी याला सॉल्व्ह. आता इथे म्हणजे कोइफिशियंट जे आहे कुठल्याच व्हेरिएबलचे सेम नाही आहे. सो सेम करून घेण्यासाठी आता इथे 8 आहे, ठीक आहे, पण 2 ला जर मी 8 करायचं असेल तर काय करावं लागेल मला, 4 ने मल्टिप्लाय. सो मी इथे काय करेल, मल्टिप्लाइंग इक्वेशन 3 बाय कितीने, 4ने. ठीक आहे, तर काय होणार, 4 इंटू 2m-3n इक्वल्स टू 15 × 4. सो काय होणार, 4 2 8m मायनस 4 3 12 होणार एन इक्वल्स टू 15 4 16. हे झालं इक्वेशन 5 देऊन देते मी याला. ठीक आहे, कारण की नवीन आहे. आता इक्वेशन 5 आणि इक्वेशन 4 बघा, याच्यामध्ये 8m आणि 8n मीन्स एमचे कोइफिशियंट सेम आले. आता नेहमी सांगितलं होतं जर सेम असेल तर काय करतो आपण, सबस्ट्रॅक्ट करतो. सो आता इथे लिहिते मी, सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन इक्वेशन 4 अँड 5. सो 8m -12n इक्वल्स टू 60 आणि 8m + 5n इक्वल्स टू 77. आता याला सबस्ट्रॅक्ट करायचं आहे, म्हणजे साईन चेंज होणार, हा मायनस आणि हा पण मायनस. सो हे कॅन्सल होणार. आता 12 मायनस मायनस प्लस 12 प्लस 5 किती होते, 17 होते, -17 होणार, कारण की 12चं साईन मायनस आहे. सो इक्वल्स टू, आता 60 77 गेला तर 17 राहते, बट बिगर संख्या कोणती 77. सो 77चं साईन तर मायनस मायनस कॅन्सल, एन इक्वल्स टू काय होणार 77 डिवायडेड बाय 7. आय थिंक मला वाटतं दिसत नसेल, सो मी थोडं वर लिहून घेते त्याला. आता बघा, आता हे काय झालं 77 एन इक्वल्स टू 77, म्हणून आता एन इक्वल्स टू काय होणार 77 डिवायडेड बाय 77, म्हणून एन इक्वल्स टू किती मिळालं आता मला 1 मिळालं. आता मी काय करेल, एन इक्वल्स टू 1 मिळाल्यावर पुट करेल इन एन इक्वेशन. सो आता काय करताय, पुट एन इक्वल्स टू 1 इन. आता कुठल्या इक्वेशन मध्ये मी पुट करू, 5 मध्ये. आता मला एनची व्हॅल्यू पण एमची व्हॅल्यू पाहिजे, तर मी 5 मध्ये किंवा 4 मध्ये किंवा 3 मध्ये पुट करू शकते. सो मी पुट करते इक्वेशन नंबर 5 मध्ये, इक्वेशन 5. आता इक्वेशन 5 काय आहे, 8m -12 एन किती आलं 1, देन इक्वल्स टू 60. ठीक आहे, एवढं कळलं. आता 8m -12 इक्वल्स टू 60, 8m इक्वल्स टू 60 + 12. सो 8m इक्वल्स टू काय होणार, आता हे 72 होणार. तो m इक्वल्स टू काय होणार 72/8, तर 8 9 जा 72. सो m इक्वल्स टू किती मिळालं मला, म्हणून m इक्वल्स टू 9. तर m आणि n ची व्हॅल्यू भेटली. बट हे कशामुळे, कारण की हे लिनियर इक्वेशनचं सोल्युशन झालं. बट आता मला काय करावं लागेल, याला नॉन लिनियर मध्ये कन्वर्ट करावं लागेल. सो मी परत काय करेल, रिप्लेसिंग m अँड n बाय ओरिजिनल व्हॅल्यूज. सो आता मी याला ओरिजिनल व्हॅल्यूज मध्ये कन्वर्ट केल्याने काय होणार, तर मला एक्स नाही, एक्स नाही, 1/x ना, काय 1/x इक्वल्स टू काय, माझ्याकडे n आहे, म्हणून 1/x इक्वल्स टू काय होणार, n ची व्हॅल्यू 9. आता मला x इकडे करेल आणि m ला इकडे करेल, तर हे काय होणार 1/9 इक्वल्स टू काय होणार x. सो मला x ची व्हॅल्यू किती भेटली, x इक्वल्स टू 1/9. ही मला x ची व्हॅल्यू मिळाली. सेम आता 1/y आहे, 1/y इक्वल्स टू किती आहे, n आहे.
आता बघा इथे मी एनची व्हॅल्यू पुट करेल 1/y=1. आता y पाहिजे तर y ला मी इकडे येणार आणि 1 ला इकडे करेल. काय होणार y=1. तर हे जे माझं नॉन लिनियर इक्वेशन आहे याच्यानुसार मला x आणि y ची व्हॅल्यू काय मिळालेली आहे 1 आणि 1/9 x ची व्हॅल्यू मिळाली आहे आणि 1 कशाची y ची व्हॅल्यू. म्हणून इथे खाली लिहून घेणार मी ऑर्डर पेअर x, y = 1/9, 1 is the solution of given simultaneous equation. ठीक आहे. पण हे कुठलं इक्वेशन आहे नॉन लिनियर. सो आय होप सो. आता इथे बघा x प्लस वाय x मायनस वाय x प्लस वाय x मायनस वाय. सो हे कशाच्या 1च्या पॉवरमध्ये. ठीक आहे. तर हे कॉमन निघू शकतात. तर मी इथे लिहिणार याच्यामध्ये आता 10 जर मी हे केला तर मी इथे लिहू शकते ना 1/x प्लस वाय प्लस 2 1/x मायनस वाय =4. आता याला पण सिम्प्लिफाईड करायला तर काय होणार 15 1/x प्लस वाय आणि -5 1/x मायनस वाय किती -2. सो एवढं समजलं. आता मी 1/x प्लस वाय आणि 1/x मायनस वाय हे जे कॉमन आहे दोन्ही इक्वेशन मध्ये याला काय करते एखाद्या दुसऱ्या व्हेरिएबल सोबत रिप्लेस करते. सो मी इथे लिहिणार रिप्लेसिंग 1/x प्लस वाय m and 1/x minus y = n. सो एवढं कळलं. आता नेक्स्ट स्टेप काय करू ह्या व्हॅल्यूज इथे पुट करून टाकू. सो हे काय होणार 10m + 2n = 4 आणि 15m - 5n = -2. हे इक्वेशन मिळालं 1, हे इक्वेशन मिळालं 2. जे नॉन लिनियर इक्वेशन होते माझं हे गिवन त्याला मी काय केलं लिनियर इक्वेशन मध्ये कन्वर्ट केलं 2 व्हेरिएबल्सच्या. आता एवढं मिळालं. आता इथे असे काही व्हेरिएबल्सचे कोइफिशियंट आहे का सेम आहे की नाही तर नाही आहे. सो सेम नाही आहे तर मी आधी ते काय करेल ॲज युजल मी सेम करून घेणार. सो सेम करून घेण्यासाठी मी या इक्वेशनला हे बघा इथे 2 आहे इथे 5 आहे इथे थोडं अवघड जाईल. तर आता मी याला काय करेल 10 ने मल्टिप्लाय करेल याला काय करेल 2 ने मल्टिप्लाय करेल याला 5 ने मल्टिप्लाय करेल. सो मी इथे लिहून घेते की मल्टिप्लाइंग इक्वेशन 1 कितीला बाय 1ला मी 5 ने करेल. ठीक आहे. सो 5 आणि इक्वेशन 2ला बाय 2 ने इक्वेशन 2ला मी 2 ने मल्टिप्लाय करेल. सो पहिल्याला मी 5 ने मल्टिप्लाय करते तर याला मी 5 ने करेल याला 2 ने करेल. सो आता इथे बघा 5 10 जा 50m थोडं वर लिहितेच जेणेकरून मला स्पेस मिळेल 50m 5 2 जा 10 + 10n = हे किती आहे 4 आहे. सो 5 4 जा 20. ठीक आहे. आता याला काय करेल मी 2 ने मल्टिप्लाय करेल. सो 15 2 जा 30 n -2 5 जा 10 n = हे -2 × म्हणजे -4. आता जेव्हा मी बघत आहे त्याचे साईन डिफरंट आहे म्हणजे मी काय करेल याची ॲडिशन करेल. सो ॲडिशन केलं तर हे कॅन्सल होणार 50m + 30n का होणार 80m = 20 मधनं -4 गेले तर किती राहणार 60. मोठ्या संख्येचं साईन पॉझिटिव्ह. सो m = काय होणार 16/80. सो आता 16 5 जा 80 होते. सो म्हणजे हे काय होणार 1/5. म्हणून मला m ची व्हॅल्यू किती मिळाली 1/5. ठीक आहे. व्हॉट इज आता 1/5 तर मिळालेली आहे. आता मला मी m ची व्हॅल्यू कुठल्या तरी एका इक्वेशन मध्ये पुट करेल. सो मी m ची व्हॅल्यू पुट करते इक्वेशन 1 मध्ये. पुट m = 1/5 इन इक्वेशन 1 मध्ये पुट केलं तर काय होणार 10 आहे × 1/5 + 2n = 4. 5 2 जा 8 होते. सो हे काय होणार 2 + 2n = 4 2n = 4 - 2. सो 2n = 2 म्हणून मला n ची व्हॅल्यू किती मिळाली 1. गॉट इट. आता एवढं कळलं. आता
हे मला एम आणि एनची व्हॅल्यू मिळाली. आता मी काय करेल, एम आणि एनची व्हॅल्यू ओरिजिनल नंबर्स बरोबर रिप्लेस करेल. सो इथे लिहून घेणार, काय लिहिणार मी, रिप्लेसिंग एम अँड एन विथ ओरिजिनल व्हॅल्यूज. आता एम काय म्हणते, 1/x+y इक्वल्स टू किती होतं माझं, एम होतं. तर आता माझ्याकडे एमची व्हॅल्यू होते, एमला इकडे आणेल, x+y तिकडे घेऊन जाणार, तर काय 1/m इक्वल्स टू x+y. तर एमची व्हॅल्यू किती मिळाली, 1/5 इक्वल्स टू x+y. आता मी हे इथे सॉल्व्ह करते, ठीक आहे. तर आता 5 इथे खाली जर वर जाईल तर तो काय होणार, 5/1 होतो, म्हणजे 5/1 इक्वल्स टू x+y. म्हणून 5 इक्वल्स टू x+y. हे एक इक्वेशन मिळालं. आता याला मी नंबर देते 4. देन आता मला y ची व्हॅल्यू काय आहे, 1/x मायनस y इक्वल्स टू n. हे एक आहे. तर आता मी n इकडे शिफ्ट केलं तर काय ना, म्हणून 1/n इक्वल्स टू x मायनस y. सो n ची व्हॅल्यू किती आहे, 1. 1/1 किती होते, 1च होणार. सो हे काय होणार, x मायनस y इक्वल्स टू किती होणार, 1. हे एक इक्वेशन मिळालं. आणि हे इक्वेशन नंबर 4, हे इक्वेशन नंबर झालं माझं, नाही 1 2, त्याला 3 आणि 4 पाहिजे होतं. तर मी ते याला 4 दिला आणि याला 3 5 दिला. सो हे काय माझं 3 आणि हे आहे माझं 4. आता ह्या दोघांमध्ये x+y इक्वल्स टू 5 आणि x मायनस वाय इक्वल्स टू काय आहे, 1 आहे. आता इथे बघा दोघांची साईन डिफरंट आहे, म्हणजे मी काय करेल त्याची ऍडिशन, हे कॅन्सल. सो इथे काय होणार, 2x इक्वल्स टू 6. म्हणून x इक्वल्स टू किती मिळालं मला, 6/2 म्हणजे 3. इथे ना 6/2 x इक्वल्स टू, तर x ची व्हॅल्यू 6 आली. आता मी हे पुट करेल कुठल्या तरी इक्वेशन 3 किंवा 4 मध्ये. सो इथे बघा, पुट x इक्वल्स टू 3 इन, कुठे पुट करू, मी 3 मध्ये पुट करते, ठीक आहे. सो इक्वेशन 3 मध्ये जर मी सपोज याला पुट केलं तर हे काय होणार, x+y इक्वल्स टू 5. x ची व्हॅल्यू किती आली, 3. 3+y इक्वल्स टू 5. सो y इक्वल्स टू 5 मायनस 2 मायनस 3. म्हणून y इक्वल्स टू किती होणार, 2. तर इथे आखरीला सोल्युशन काय आलं, सोल्युशन मी इथे लिहितोय, पेन चेंज करून. सोल्युशन आहे माझं की ऑर्डर पेअर x, y इक्वल्स टू किती आलं, 3, 2. x ची व्हॅल्यू 3 आणि y ची व्हॅल्यू 2 इज सोल्युशन ऑफ गिवन सायमल्टेनियस इक्वेशन. ठीक आहे, एवढं कळलं. हा झाला आपला प्रॉब्लेम सेकंड. अच्छा, यामध्ये एक सांगायचं होतं मला, की यामध्ये आजपर्यंत असे काही खूप प्रॉब्लेम नाही आलेले आहे, बट आता आपल्याला दिलेलं आहे म्हणून ही एक्सरसाइज परफॉर्म करायची आहे. आतापर्यंत तरी मी जेवढे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पेपर बघितले त्यानुसार इथे फक्त एखादाच क्वेश्चन आलेला आहे. ठीक आहे, ठीक आहे. चला आता बघा, हा प्रॉब्लेम आहे थर्ड, याला सॉल्व्ह करू. तर आता आपल्याला इथे या प्रॉब्लेम मध्ये बघा काय कॉमन निघत आहे, 27/x-2 प्लस 31/y+3. इथे x-2 आहे, इथे पण सेकंड इक्वेशन मध्ये बघा x-2 म्हणजे 1/x-2 1/x-2. ठीक आहे, याच्यामध्ये बघा y+3 बट कशाला 1च्या अपॉन मध्ये घेतलं तर हे कॉमन निघू शकते. सो फर्स्ट स्टेप काय आहे, मी मला लिहून घेते, 27/1/x-2 प्लस 31y+3. सो 31 नाही ना, 1/, पाहिजे होतं ना, तर 31ला बाहेर काढून 31 मल्टिप्लाय बाय 1/x+y+3. ठीक आहे, 31 1/y+3. हे झालं एक सिम्प्लिफाय करून इक्वल्स टू काय, 85 आहे. देन इथे 31 कॉमन काढलं, 31 बाहेर काढलं तर काय होणार, 1/x-2 प्लस 27 1/y+3 इक्वल्स टू 89. आता बघा हे आणि हे सिम्प्लिफाय केलं. आता काय करू आपण, याचे व्हेरिएबल्स म्हणजे याच्या जागेवर नवीन व्हेरिएबल्स टाकू. तर त्याकरिता काय लिहावं लागेल आपल्याला, रिप्लेसिंग काय, 1/x-2च्या जागेवर m अँड 1/y+3च्या जागेवर 1/y+3 y+3च्या जागेवर मी n पुट. सो आता m आणि n पुट करताना तुम्हाला एवढं तर समजलेलं आहे. तर आता नेक्स्ट स्टेप काय राहते ते बघूया. आता रिप्लेस करू, काय होणार मग हे, 27m प्लस 31
एन इक्वल्स टू किती 85. हे इक्वेशन 1 मिळालं. देन 31m प्लस 27n हे किती मिळालं 89. हे झालं 2. आता इक्वेशन मध्ये काय आहे 27m एन सोबत 27n म्हणजे इंटरचेंज आहे. सो आता काहीतरी आठवत आहे का इथे कोणता रूल्स लागेल ASA रूल. आता ASA रूल नुसार काय करू आपण हा प्रॉब्लेमला पूर्णपणे सॉल्व्ह करू. सो ASA फुल फॉर्म माहिती आहे ना काय होते ऍडिशन सबस्ट्रॅक्शन ऍडिशन. सो आता बघा सर्वात आधी काय करू ऍडिंग इक्वेशन 1 and 2. काय होणार ऍड केलं तर याला इथे बघा याला ऍड करू आपण. सो काय देऊ इथे आपण मग ऍड केलं तर आपल्याकडे इक्वेशन काय मिळणार बघा 7 + 1 किती होते 7 + 1 होणार 8. 58m प्लस 58n इक्वल्स टू याला ऍड केलं तर काय होणार 174. हे बघा ना 9 + 5 14 14 चा 4 अरे याला 1 8 + 8 16 + 1 17. सो हे झालं ऍड केल्यानंतर इक्वेशन 3. देन आता काय करतो आपण सबस्ट्रॅक्शन. सो इथे लिहून घेणार मी सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन 1 and 2. तर काय होणार 27 मधनं हे गेलं तर किती राहते सो इथे लिहून घेऊ 27n प्लस 31n इक्वल्स टू 85. 31n प्लस 27n n इक्वल्स टू 89. याचे सबस्ट्रॅक्शन करू तर काय होणार साइन चेंजेस होणार. आता बघा 31 मधनं 27 गेलं तर किती राहणार 4 पण साइन कशाचं -n प्लस आता इथे 31 हे काय होणार 4 होणार 4n इक्वल्स टू आता 89 मधनं 85 गेलं तर काय होणार 4 राहणार बट साइन मायनस. ठीक आहे. आता मी काय करू शकते इथे हे झालं आपलं सबस्ट्रॅक्शन. तर मी इथे 4 कॉमन काढू शकते. 4 कॉमन काढला तर काय होणार m प्लस -m प्लस n इक्वल्स टू -4. ठीक आहे. तर आता हा 4ला इकडे गेला -m प्लस n इक्वल्स टू -4/4. हे काय होणार 1 म्हणजे -1. सो -m प्लस n इक्वल्स टू किती मिळालं 1 मिळालं मला. आता हे एक इक्वेशन मिळालं. ठीक आहे सबस्ट्रॅक्ट केलं. आता बघा ते किती मिळालं तो ते याला सॉल्व्ह करू. जसं याला सिम्प्लिफाईड केलं तर याला इथे सिम्प्लिफाईड कर. इथे स्टेप सिम्प्लिफाईड करायसाठी काय करू शकतो आपण एक मिळालं होतं ना तर याला सिम्प्लिफाईड करू. इथे मी पेन चेंज करून घेते जेणेकरून सिम्प्लिफाईड कसं केलं ते समजेल तुम्ही. सो 58m प्लस 58n इक्वल्स टू 174. आता मी इथे 58 कॉमन काढला तर m प्लस n इक्वल्स टू किती होणार 174. आता हा 51 मल्टिप्लाय मध्ये इकडे जाईल तर डिवाइड मध्ये. सो m प्लस n इक्वल्स टू 174 डिवायडेड बाय 58. 58च्या जेव्हा आपण याला हे करू तेव्हा इथे येणार 3 सो m प्लस n इक्वल्स टू किती आलं 3. तर आता मला सांगा एक हे इक्वेशन आहे एक सेकंड इक्वेशन हे मिळालं. सो हे आपलं इक्वेशन 3 देऊ याला. याला कोणतं इक्वेशन देऊ याला 3. याला इक्वेशन नंबर देऊ 3 आणि हे मिळालं आपल्याला 4. तर ऍडिशन केली फर्स्ट सबस्ट्रॅक्शन केली. आता परत काय करतो आपण ऍडिशन करतो. सो ऍडिंग इक्वेशन 3 and 4. सो m प्लस n इक्वल्स टू 3 आणि -m प्लस n इक्वल्स टू -1. तर काय होणार डिफरंट साईन आहे तर हे कॅन्सल होऊन जाणार. सो 2n इक्वल्स टू मायनस प्लस 3 प्लस 3 -1 किती होते 2. सो n इक्वल्स टू 2/2 म्हणून n ची व्हॅल्यू किती मिळाली मला 1. तर आता n ची व्हॅल्यू मिळालेली आहे तर मला कशाची पाहिजे m ची पाहिजे. सो मी काय करेल पुट करेल n इक्वल्स टू 1 इन कुठलाही एका इक्वेशन मध्ये म्हणून मी इक्वेशन 3 मध्ये पुट करेल. सो m प्लस 1 इक्वल्स टू 3. तर आता m ची व्हॅल्यू पाहिजे तर काय होणार 3 आणि हा प्लस मध्ये तिकडे तर -1 म्हणून m इक्वल्स टू किती मिळालं 2. मला m ची व्हॅल्यू मिळाली 2 आणि n ची व्हॅल्यू मिळाली मला 1. आता मिळाली होती मला 2 आणि n ची व्हॅल्यू किती मिळाली होती 1. आता माझ्याकडे काय 1/x - 2 ची इक्वल्स टू m होतं
आणि 1/y+3 इक्वल्स टू काय होतं, n होतं. ठीक आहे, हे एवढं कळलं ना मला. ह्या दोन व्हॅल्यूज मिळाल्या होत्या आणि मला हे याच्यासोबत रिप्लेस करायचं होतं. सो आता मी काय करेल, हे व्हॅल्यूज पुट करणार. तर m ची व्हॅल्यू इथे 2 पुट करेल. तर 1/x-2 इक्वल्स टू 2. ठीक आहे, आणि त्याला सॉल्व्ह केलं तर 1 इक्वल्स टू काय होणार, 2 इंटू हे इकडे जायचं मल्टीप्लाय मध्ये, इकडे जायचं मल्टीप्लाय मध्ये, x-2 1 इक्वल्स टू 2x मायनस 2 टू द 4. सो एवढं कळलं, 2 टू द 4. आता 2x आहे, मायनस इथे तिकडे इथे हे प्लस मध्ये झालं, तर हे काय होणार, x 2x इक्वल्स टू 1+4 होणार. आता हा x पाहिजे, तर x इक्वल्स टू काय होणार, 1+4/2 मीन्स x ची व्हॅल्यू किती आली, 5/2. ठीक आहे, हे एक कळलं. देन आता नेक्स्ट बघा, तर आपण याला कसं सॉल्व्ह करू. आता 1/y+3 इक्वल्स टू n म्हणते, तर n ची व्हॅल्यू किती आहे, 1. सो इथे डिवाइड मध्ये इकडे जायचं मल्टिप्लाय मध्ये, 1 इक्वल्स टू 1y+3. तर हे काय 1 इक्वल्स टू y+3 होणार. ठीक आहे, सो y पाहिजे, तर y इक्वल्स टू 3 इथे प्लस मध्ये तिकडे तर मायनस. सो 1 - 3 होणार. 2 कसं होणार, 1 - 3. ठीक आहे, तर 1 - 3. आता y इक्वल्स टू काय आलं, 1 - 3. 1 - 3 काय होतं, -2. सो y ची व्हॅल्यू किती आली मला, -2. म्हणून एंडिंगला काय लिहून देणार मी, काय लिहिणार मी सांगा. लिहिणार की ऑर्डर पेअर x, y इक्वल्स टू x ची व्हॅल्यू किती आली, 5/2, -2 इज द सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन. ठीक आहे, हे समजलं की प्रॉब्लेम नंबर 3 कसा सॉल्व्ह केलेला आहे. आता स्विच करू नेक्स्ट प्रॉब्लेम कडे, जे आहे जो आता 4th प्रॉब्लेम मध्ये बघा. एक सेकंड मी पेन घेते. आता इथे 1/3x+y आणि 1/3x-1. ठीक आहे, सेम इक्वेशन 2 मध्ये पण सिमिलर व्हॅल्यूज दिसत आहेत. तर आता आपण याला हे करू शकतो, सॉल्व्ह करून बघू. तर बघ काय होणार, मी काय करेल सर्वात आधी ऍज युजल की 1/3x+y इक्वल्स टू काय देणार, n पुट करणार आणि 1/3x-1 इक्वल्स टू n पुट करेल. तर त्याआधी सर्वात आधी काय करतो आपण, लाईन लिहितो, रिप्लेसिंग. ठीक आहे, 1/3x+y इक्वल्स टू n and 1/3x-y इक्वल्स टू n. ठीक आहे, तेवढं कळलं. आता ही व्हॅल्यू काय करू, आपण पुट करून देऊ. कशामध्ये, ही व्हॅल्यू आपण पुट करून देऊ आपल्याला गिवन इक्वेशन जे काय दिलेलं आहे त्यामध्ये. तर चल मग आता मी काय करत आहे, व्हॅल्यूज पुट करत आहे. तर हे काय होणार, 1/3x+y आणि प्लस 1/3 तर हे काय होणार, n प्लस n इक्वल्स टू 3/4. होईल की नाही, होईल नक्की. आता या सेकंड इक्वेशन 1 काय होणार आहे सांगा, 1/2 1 हे काय होणार, तर n मायनस हे काय होणार, 1/2 इथे m होणार ना, हा n इक्वल्स टू -1/8. होईल की नाही असं. आता इथे 1/2 कॉमन काढू शकतो काय, हो काढू शकतो. हे काय होणार, काय होणार कॉमन काढलं तर -n इक्वल्स टू -1/8. ठीक आहे, आता हे इथे काय मल्टिप्लाय मध्ये इकडे येईल तर रिव्हर्स होणार आहे. सो m - n इक्वल्स टू काय होणार, -1/8 इंटू 2/1. सो 2 1 2, 2 4 8. म्हणून हे काय होणार, आणि हा मायनस साईन आहे, तर हा मायनस साईन म्हणजे हे काय होणार, m - n इक्वल्स टू काय होणार, -1/4. एक सेकंड, इथे मायनस आहे की प्लस आहे, मायनस आहे. ओके, ठीक आहे, -1/4 हे एक आलं इक्वेशन आणि इक्वेशन आलं. ठीक आहे माझ्याकडे. तर आता मी काय करायला, त्याला इक्वेशन 1 देणार आणि मला इक्वेशन 2 देणार. तर आता याच्यानुसार बघा मी काय करेल, आता याला लिहून देते इक्वेशन. तर अच्छा, याच्यामध्ये काय आहे, जे माझे व्हेरिएबल्स आहे त्याचे साईन काय डिफरंट आहे. डिफरंट साईन असले तर काय करतो आपण, ऍडिशन. काय करतो, सो ऍडिशन. सो मग मी इथे काय करून लिहून दिलं, ऍडिंग
इक्वेशन 1 and 2. जर इक्वेशन 1 and 2 ला ऍड केलं तर काय होणार, n+n=3/4. आणि ह्या काय n-n=-1/4. तर हे कॅन्सल होऊन जाणार व्हॅल्यू. तर हा काय होणार 2n=3/4 प्लस, तर हा साईन मायनस आहे 1/4. होईल की नाही, हो. अच्छा, 2n=, ते वरचं काय आहे, खाली बेस कसा आहे, सेम आहे. बेस सेम आहे तर फक्त वरच्यांचं काय करायचं, मायनस किंवा प्लस. तर काय होणार 3 - 1 तर हे काय होणार 2/4. सो 2n=2/4. आता m=, काय होणार 2/4. आणि हा मल्टिप्लाय मध्ये तर परत आहे डिवाइड मध्ये चालला जाणार. याला सॉल्व्ह करून घेऊ ना, 2 × 2 2. हा म्हणजे इथे हे काय होणार, हा होणार 2n=1/2. आता हा इथे बघा, हा 2 इथे मल्टिप्लाय मध्ये इकडे आला तर काय होणार, डिवाइड मध्ये तिकडे मल्टिप्लाय म्हणजे 4n=1 म्हणजे m=1/4. यांची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 1/4. आता 1/4 मिळाली यांची व्हॅल्यू. आता आपण काय करू, यांची व्हॅल्यू फाइंड करू. यांची व्हॅल्यू फाइंड करायसाठी काय करावं लागेल, ही व्हॅल्यूज पुट करावं लागेल कुठल्या तरी 1 किंवा 2 मध्ये. सो पुट करेल इन इक्वेशन, कुठे पुट करू मी, यांची व्हॅल्यू 1 मध्ये पुट करते. सो 1 मध्ये पुट केल्याने काय होणार, आता बघा m+n=3/4. तर याची व्हॅल्यू 1/4 प्लस n=3/4. ते हे प्लस मध्ये इकडे जाईल मायनस मध्ये, n=3/4 - 1/4. परत इथे बेस सिमिलर आहे, तो यांची व्हॅल्यू काय होणार 3 - 1 2/4. सो 1/2 चा आन्सर आहे. n= काय आलं 1/2, नॉट 4. सो 1/2. आता बघ, आता काय करेल, रिप्लेस करेल मी, रिप्लेसिंग विथ, आता माझ्याकडे एम ची व्हॅल्यू काय होती 1/4 अँड एन ची व्हॅल्यू काय होती 1/2. ठीक आहे, 1/4 आणि 1/2 कोण 1/2 होती. आता मी काय करेल, ओरिजिनल व्हॅल्यू सोबत ते रिप्लेस करेल. सो इथे लिहून घेणार मी, रिप्लेसिंग एम अँड एन विथ ओरिजिनल व्हॅल्यूज. ठीक आहे, आता हे काय होणार, जर मी ओरिजिनल व्हॅल्यू सोबत हे करायचं, पहिले काय होतं 1/3x+y काय होतं एम होतं. आणि इकडे आधी याला सॉल्व करू. तर 1/3x+y=m आहे. तर इथे असं न करता मी काय करते, याला इकडे आणि याला इकडे घेऊन जाते, जसं प्रिव्हियस प्रॉब्लेम मध्ये गेलं तसं. तर ही काय होणार अपॉन 1/4 म्हणजे ही झाली एमची व्हॅल्यू इक्वल्स टू, ठीक आहे, 3x+y. सो हे काय ना 4=4/1 होणार ना. 3x+y मीन्स 4=3x+y. ही व्हॅल्यू मिळाली. आता आता दे याला सॉल्व्ह करू तर काय 1/3x - y=n होतं. तर सेम याला इकडे आणू तर डिवाइड मध्ये इकडे होतं इकडे चालेल. तर हे काय होणार 1/n=3x - y. तर n ची व्हॅल्यू काय 1/2 इक्वल्स टू 3x - 1. तर हे 2 आहे, तर वर जाईल तर 2/1 म्हणजे 2 3x - y. सो 2=3x - 1. आता हे एक इक्वेशन आहे, हे एक इक्वेशन याला 3 देऊ, याला 4. आता इक्वेशन 3 आणि 4 ला लिहून देऊ, 3x+y=4. 3x - y=2. तर याची ऍडिशन, कारण की याचा साईन्स चेंज आहे. सो ऍडिंग इक्वेशन 3 and 4. 3 and 4 ला ऍड केलं तर काय होणार, हे कॅन्सल होऊन जाणार. सो हे होणार 3+3 6x=6. सो एक्स ची व्हॅल्यू किती मिळाली 1. एक्स ची व्हॅल्यू किती मिळाली मला 1. देन आता 1 काय करू, x=1. आता मला वायची व्हॅल्यू पाहिजे, तर मी काय करेल पुट करेल, कुठे इन इक्वेशन. सो पुट x=किती 1 इक्वेशन, सपोज मी यामध्ये पुट करते.
ठीक आहे. तर हे कुठलं इक्वेशन आहे आपलं? हो. सो हे काय ना 3x+y = 4 आहे. तर मला वायची व्हॅल्यू पाहिजे, 3 × 1 + y = 4. तर हे काय होणार? y = 4 - 3. प्लस मला तिकडे मायनस मिळेल, y = -1. तर -1 नाही होणार, +1. ठीक आहे. सो मला आता एक्स आणि वायची व्हॅल्यू कशी मिळाली? पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह. तर मी आखरीला लिहून घेणार. काय लिहून घेणार? ऑर्डर पेयर x, y = 1, 1 is the solution of given equation. ऑफ गिवन इक्वेशन. ठीक आहे. आता मला एक सांगा, तुम्हाला इथपर्यंत समजलं काय सर्वांना? ठीक आहे. आणि प्लीज जर तुम्हाला समजलं असेल तर चांगली गोष्ट आहे, नाही समजलं असेल तर तुम्ही कमेंट्स करून मला विचारू शकता, तर मी जेणेकरून रिस्पॉन्स देऊ शकते. आणि जर तुम्हाला काही डाऊट असेल ते सुद्धा विचारू शकता मला कमेंट बॉक्समध्ये, मी तुम्हाला रिस्पॉन्स नक्की करेन. आणि माझ्या व्हिडिओ